आज 13 ऑगस्ट आहे. जागतिक महाअवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो हा. तर त्यानिमित्तानं आपण आपल्या LRP आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या NSS युनिटमार्फत आपण हा महाअवयवदान दिन या ठिकाणी आज साजरा करणार आहे. त्यासाठी आपण विविध स्पर्धा पण घेतलेल्या आहेत, रांगोळीच्या, पोस्टरच्या वगैरे. तर त्यातलं आज सकाळचं जे सत्र आहे त्यात मी व्याख्यान सुरू करतो या ठिकाणी. तर ऑर्गन डोनेशनबद्दलची प्राथमिक माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन. आपल्या कॉलेजचा मी कोऑर्डिनेटर आहे ऑर्गन डोनेशन कॅम्पेनचा. गेली 2016 पासून आपल्या इकडं ऑर्गन कॅम्पेन सुरू आहे. तर इंट्रोडक्शनमध्ये इथे लक्षात येते की ऑर्गन डोनेशन जे करतात अवयवदान हे वेगवेगळ्या पद्धतीनं करतात. एखादी व्यक्ती जिवंत असताना सुद्धा ऑर्गन डोनेशन केलं जातं. उदाहरणार्थ किडनीचं दान, एका किडनीचं दान करता येतं, किंवा लिव्हर ही एक मोठी ग्लँड आहे, त्याचं सुद्धा काही पार्ट म्हणजे एक लोब त्या ठिकाणी डोनेट करता येतो. की व्हॉट इज ऑर्गन डोनेशन? ऑर्गन डोनेशन is the donation of the biological tissue or an organ of the human body from a living or dead person to a living recipient in need of the transplantation. तर ज्याला गरज असते रिसिप्टंटला, त्याचा ऑर्गन फेल्युअर झाल्यामुळं, त्यावेळी त्याला जिवंत व्यक्तीकडून काही ऑर्गनचं डोनेशन केलं जातं. मी मगाशी उदाहरण सांगितलं त्या पद्धतीनं लिव्हरचं किंवा किडनीचं केलं जातं, किंवा काही वेळा मृत व्यक्तींचा अवयव घेतले जातात. आणि इथे मी सुरुवातीलाच एक सांगेन की एक मृत व्यक्ती की जी ब्रेन डेड झालेली आहे, ब्रेन स्टेमला त्या ठिकाणी बंद झालेला आहे, ते एक मृत व्यक्ती जी आहे त्या मृत व्यक्तीपासून 8 व्यक्तींना, वेगवेगळ्या 8 व्यक्तींना, गरजू व्यक्तींना की जे रिसिप्टंट असतात, ज्यांना गरज असते, त्यांना त्या अवयवांचा फायदा होत असतो. म्हणजे कुणाला एक किडनी दिली जाते, दुसरी किडनी दुसऱ्या व्यक्तीला, कुणाला लिव्हर, कुणाला पॅनक्रियाज, असं वेगवेगळ्या पद्धतीनं ते ऑर्गन डोनेशन हे केलं जात असतं. तर मला सांगायचं इथं म्हणजे की रिक्वायरमेंट जर ऑर्गनची बघितली इंडियामधली आत्ताची वेटिंग लिस्ट जी आहे ती आता किडनीची टोटल 2 लाख किडण्यांची गरज आहे. लिव्हर 50,000 लिव्हरसाठी गरजू असणारे वेटिंग लिस्टवरती आहेत. आणि हार्ट जवळपास 50,000 लोकांना गरजेचं आहे. आणि ही दिवसेंदिवस ही वेटिंग लिस्ट इन्क्रीज होत गेलेली आहे. कारण मी कालच बघितलं होतं की 2016 सालचं वेटिंग लिस्ट जी किडनीची होती ती फक्त 20,000 होती, ती आता 50,000 होती, ती आता 2 लाखांपर्यंत गेलेली आहे. आणि लिव्हरची 2,000ची होती 2016ची. आपण पहिल्यांदा जे मी पहिला लेक्चर घेतलेलं होतं तेव्हाचं स्लाइड्समध्ये मी बघितलेलं. आणि आता ती 50,000वर गेलेली आहे. म्हणजे इतकी गरज आहे त्या ठिकाणी. वेगवेगळ्या कारणाने ऑर्गन फेल्युअर होत असतात. ती पॅथॉलॉजीचा पार्ट आपण इथं बघणार नाही आहे. इथं आपण फक्त ऑर्गनची गरज असते ह्याबद्दल मी सांगणार आहे तुम्हाला. तर इथं मुद्दा मी स्लाइड दाखवतो पुन्हा एकदा. व्हॉट इज ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन? तर organ transplantation is the moving of the organ from one body to another or from a donor site to another location on the patient's own body for the purpose of the replacing of the recipient's damaged or absent organ. इथं ह्या चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला की ऑर्गन जो आहे तो त्या ठिकाणी कोल्ड चेन मेंटेन करून व्यवस्थित तो ट्रान्सफर केलं जातं. तुम्ही गेल्या 1-2-3 वर्षांमध्ये पेपरमध्ये बातम्या पण बघितल्या असतील की त्यासाठी कॉरिडॉर बनवतात आणि कॉरिडॉर बनवून त्या पद्धतीनं रस्ता पूर्णपणे बंद केला जातो. ट्रॅफिक पोलीसची मदत घेतलेली असते आणि अगदी पुण्यातून मुंबईमध्ये लवकरात लवकर तो ऑर्गन नेला जातो. आणि नंतर इथं ह्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसतंय की ते गरजू जी व्यक्ती असते त्याला पण लगेच हॉस्पिटलमध्ये बोलवलं जातं आणि ऑर्गन डोनेशन केलं जात असतं. तर एंड स्टेज ऑर्गन फेल्युअर काय असतं? आता इथं एक उदाहरण म्हणून मी फोटो दाखवतोय मुद्दा की किडनी फेल्युअर झालेला व्यक्ती आहे आणि त्याला रिपीटेडली डायलिसिस करायला लागते. हे ह्या फोटोमध्ये दिसतंय. लिव्हर फेल्युअरचे असतात किंवा किडनी ॲब्सेंट असतात, काही किडनी डॅमेज झालेले असतात, पॅनक्रियाज खराब झालेलं असतं, वेगवेगळ्या कारणांनी त्यांना ऑर्गनची गरज असते. तर ढोबळमानाने इथं आपण बघूया की कोणते ऑर्गन हे त्या ठिकाणी ट्रान्सप्लांट करता येतात. किडनी ट्रान्सप्लांट करता येते. हार्ट, लिव्हर, लंग्स, पॅनक्रियाज, इंटेस्टाईन, बोन, टिश्यूज, स्किन, कॉर्निया, आय. म्हणजे कॉर्निया म्हणजे आय डोनेशन जेव्हा म्हणतात तेव्हा कॉर्नियल डोनेशन त्या ठिकाणी केलं जात असतं. तर ढोबळमानानं अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ऑर्गनचं त्या ठिकाणी डोनेशन हे केलं जात असतं. इथं परत मी एकदा फोटो दाखवतो तुम्हाला की वेगवेगळे ऑर्गन्स इथं दिसत आहेत ते आणि गरजू लोकांना दिलं जातं. हू कॅन डोनेट द ऑर्गन्स? वन म्हणजे अ लिव्हिंग पर्सन कॅन डोनेट ऑर्गन, पण त्याला पुन्हा लिमिटेशन्स आहेत. कारण जिवंत व्यक्ती काय काय दान करू शकते?
आता उदाहरणार्थ नेत्रदान करू शकत नाही, कायद्यानं बंदी आहे, कारण नेत्रदान म्हणजे कॉर्निया जर काढायचं म्हटलं तर तसं चालत नाही. तर त्याला कायदे केलेले आहेत आणि त्यानुसार ऑर्गन डोनेशनच्या ॲक्टमध्ये लिव्हरचा पार्ट त्याला तो देता येतो. कारण आपल्याला माहिती आहे अॅनाटॉमीमध्ये की जवळपास 1.5 किलोचा असा हा लार्जेस्ट ऑर्गन आहे लिव्हर, आणि त्याचा लोब एक काढून दिला जात असतो. किंवा 2 किडनी आहेत मानवाला, एका किडनीवरती पण तो जगू शकतो आणि त्यामुळं किडनी पण देता येऊ शकते. पण हे देत असताना नियम असे आहेत की शक्यतो जवळचे जे नातेवाईक असतात, म्हणजे भाऊ, बहीण, आई, वडील, चुलत भाऊ किंवा पत्नी ह्यांचंच घेतलं जातं. आणि नात्यातलं जर नसेल आणि ऑर्गन डोनेशन जर होत असेल तर सरकारकडून त्याची अगदी सखोल चौकशी केली जाते. का असं एवढं कडक केलं जातं? तर त्याचा असणारा एक उद्देश असा आहे की बऱ्याच वेळा अवयव हे त्यातल्या त्यात हे जिवंत व्यक्तीकडून घेत असताना, म्हणजे कोणते किडनी किंवा लिव्हर घेत असताना पैशांचं आमिष दाखवलं जाऊ शकतं गरीब लोकांना की 5 लाख देतो, 10 लाख रुपये देतो, तू लिव्हरचा पार्ट दे किंवा एक किडनी दे, असं केलं जातं. आणि त्याला पूर्णपणे कायद्यानं बंदी आहे आणि त्यामुळे कुठलाही ऑर्गन विकता येत नाही. म्हणजे एखादी गरीब व्यक्ती आहे, जुन्या चित्रपटांमध्ये दाखवलं जायचं की गरीब व्यक्ती आहे आणि त्याने एक किडनी 5 लाखाला विकली आणि मग त्यानं ते गरिबी त्याची दूर झाली, असं काही नसतं ते. कारण कायद्यानं पूर्णपणे बंदी आहे. अगदी इतकं सुद्धा की भाऊ आणि बहिणीचं पण घेत असताना, भावाचं आई वडिलांचं पण घेत असताना त्याच्यामध्ये पुन्हा ते विचार सुद्धा असतात की आर्थिक व्यवहार काय झालेले आहेत का, म्हणजे हे अपेक्षित असतं की पूर्णपणे मोफत ते दिलं जावं. तर हे मी जिवंत व्यक्तींच्या ह्याच्यातून ऑर्गन डोनेशन केलं जातं त्याच्याबद्दल बोलतोय. काय काय करू शकतात जिवंत व्यक्ती? रक्तदान करतात, रक्तदान श्रेष्ठ दान आहे, आता हे आपल्याला माहीतच आहे. त्याच्याबरोबर किडनी देऊ शकतात, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लिव्हर देतात, पॅनक्रियाचा तुकडा सुद्धा ते देऊ शकतात आणि बोन मॅरो सुद्धा देता येतो. बोन मॅरो घेऊन जिवंत व्यक्तीकडून तो दिला जातो. आणि मृत व्यक्ती जे असतात ते काय काय देतात, तर ह्या ठिकाणी तुम्हाला मुद्दाम मी त्याचा पुन्हा स्लाइड शेअर करतो त्याची, की मृत व्यक्ती जे असतात. आता मृत व्यक्ती म्हणजे कसं आहे की तुम्ही अगतंत्रमध्ये बघितलेलं आहे की डेथची डेफिनेशन जी आहे ते सेसेशन ऑफ लाईफ असं आहे, जीवन संपलेलं असतं. आणि त्या ठिकाणी मृत व्यक्तींच्या बाबत जर म्हणायचं झालं तर त्याचं हार्ट पंप करणं थांबलेलं असतं, रेस्पिरेटरी सेंटर्स थांबलेले असतात, पण फक्त ब्रेन डेथ झालेली असते. अशा लोकांमधलं त्या ठिकाणी काही अवयव घेतले जातात. आणि पूर्णपणे मृत व्यक्ती झालेली असते म्हणजे पूर्णपणे त्याचं हृदय थांबलं आहे, म्हणजे ब्रेन डेथ पण झालेली आहे आणि हृदय सुरू नाही आहे, हृदय पण थांबलेलं आहे आणि पूर्णपणे त्याचा डेथ झालेला आहे. त्यावेळी सुद्धा काही अवयव घेतले जातात. मी अगदी भरभर ते वाचून दाखवतो. कॉर्निया आणि स्क्लेरा घेतले जातात. नेत्रदान माहिती आहे आपल्याला की नेत्रदान केल्यानंतर त्यातल्या कॉर्नियाचा वापर केला जात असतो. आणि पूर्ण डोळ्याचा अखंड आयबॉल जो दान करतात मृत झाल्यानंतर, त्याचा कशासाठी वापर केला जात असतो, तर रिसर्च पर्पजसाठी वापर केला जात असतो. हे ऑप्थॅल्मॉलॉजी शिकत असताना. अदरवाईज गरजू व्यक्तीला पूर्ण डोळा बसवत नाही तर फक्त त्याचा कॉर्निया बसवत असतात. ब्रेन डोनेशन पण केलं जाऊ शकतं, ते पण रिसर्च पर्पजसाठीच ते आहे. आणि त्याच्याबरोबर इतर काय काय आहेत तर म्हणजे आर्टरीज, व्हेन, कार्टलेज, बोन मॅरो, ॲमनिओटिक फ्लुइड, स्पर्म, एम्ब्रियो डोनेशन, स्किन, असं वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जातं. आणि त्यातलं लिव्हिंग ऑर्गॅनिझममधलं काय तर मी मागाशी सांगितल्याप्रमाणे आहे, लिव्हर आहे, किडनी आहे किंवा एम्ब्रियो वगैरे पण ते डोनेट केले जाऊ शकतात. ब्रेन डेथ झाल्याची डेफिनेशन काय आहे तर ब्रेन स्टेम डेड पर्सन जर असेल तर ते देऊ शकतात. आणि दुसरं असं की मरणोत्तर जे अवयवदान करायचं असतं लोकांना, ते कोण अवयवदान करू शकतं? कारण आपण वेगवेगळ्या सेलिब्रिटीच्या टीव्हीवरती जाहिराती बघत असतो की मी मरणोत्तर देहदान केलेलं आहे, असं मी फॉर्म भरलेला आहे. तर ते फॉर्म भरण्यासाठी सुद्धा HOTA 1994 नावाचा एक कायदा आहे आणि त्या कायद्यानुसारच एक डोनर कार्ड असतं, ते त्या ठिकाणी भरून द्यावं लागतं. तर जी व्यक्ती सज्ञान आहे, म्हणजे वयवर्ष 18 पूर्ण झालेली जी व्यक्ती आहे ती अशा पद्धतीनं तो फॉर्म भरू शकते आणि त्या फॉर्म भरून सही करून ते देऊ शकते. आणि ती व्यक्ती जेव्हा मृत होते, म्हणजे काही वर्षानंतर किंवा ती वृद्ध झाल्यानंतर, तर त्यावेळी त्यानं फॉर्म भरलेला असतो, घरातल्यांना कल्पना दिलेली असती, मग घरातली लोक त्या पद्धतीनं ते त्यांना कळवतात आणि कळवत असतात आणि त्यातून ते अवयवदान केलं जातं. देहदानबद्दल पण मी थोडक्यात सांगेनच त्या ठिकाणी. तर इथं आपण बघूया की काही अवयव असे आहेत की मेल्यानंतर जेव्हा द्यायचे असतात तेव्हा ब्रेन डेथ झालेल्या पेशंटचेच वापरता येतात. कारण अजूनसुद्धा लोकांच्यामध्ये, मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की अजूनसुद्धा लोकांच्यामध्ये गैरसमज आहे की आमच्या घरातली एक वृद्ध व्यक्ती मृत झालेली आहे आणि आम्हाला त्याचं बरेच अवयवदान करायचे आहेत. तर तसं अवयवदान करता येत नाहीत, कारण कुठल्या वेगवेगळ्या कारणाने जेव्हा मृत्यू झालेला असतो
तेव्हा मृत्यू झाल्यानंतर फक्त ब्रेन डेथ झालेला नसतो, तर हार्टसुद्धा थांबलेलं असतं. आणि हार्ट जर थांबलेला असेल तर ब्लड सप्लाय थांबतो आणि काही मिनिटांमध्येच ते ऑर्गन सगळे खराब व्हायला लागतात. त्यामुळं बरेचसे ऑर्गन डोनेशन होत असताना फक्त ब्रेन डेथ झालेल्या व्यक्ती जे आहेत त्यांचंच ऑर्गन डोनेशन करता येतं. आता ब्रेन डेथ केव्हा होती? बऱ्याच वेळा मेजर रोड ॲक्सिडेंट होत असतात आणि ब्रेन इंजुरी होती, आणि स्पेशली ब्रेन स्टेमला इंजुरी जेव्हा झालेली असते. मी मुद्दाम त्याचा फोटोग्राफ इथं दाखवतो. आणि तसं झालं असेल आणि ते जर डॅमेज झालेलं असेल तर तशा पद्धतीनं इथं तुम्हाला दिसते की ब्रेन स्टेम आहे तिथं तर डॅमेज झालेलं आहे. आणि ते जर डॅमेज झालेलं असेल तर काय झालेलं असतं त्या ठिकाणी? तर त्याचं ब्रेन स्टेम डॅमेज झाल्यामुळं इरिव्हर्सिबल म्हणजे कधीही न येणारा पुन्हा बेशुद्ध अवस्था आलेली असते. बेशुद्ध अवस्थेमध्ये काही तास तो जगतो, साधारणतः 12 तास अवरेज आहे ते, आणि नंतर त्या व्यक्तीचा मृत्यू होणार असतो. फक्त ब्रेन डेथ ह्या ठिकाणी झालेली असते आणि इरिव्हर्सिबल लॉस ऑफ द रेस्पिरेशन झालेलं असतं. कारण कॉन्शियसनेसचे आणि रेस्पिरेशनचे जे सेंटर्स आहेत ब्रेनमधले ते ब्रेन स्टेममध्ये आहेत, ते डॅमेज झालेले असल्यामुळे पूर्णपणे बेशुद्ध अवस्था येते, कायमची येते ती व्यक्ती पुढं जाऊन मरेपर्यंत. आणि रेस्पिरेशन पण थांबलेलं असतं. पण मग काय सुरू असतं त्या ठिकाणी? अत्यंत महत्त्वाचं आहे ह्या ठिकाणी. ब्रेन डेथ झालेली जी व्यक्ती असते तेव्हा ब्रेन डेथ झालेल्या व्यक्तीच्या मध्ये त्याचं हार्ट सुरू असतं, हार्टची पंपिंग ॲक्शन सुरू असते, त्यामुळे सगळ्या ऑर्गन्सना ब्लड सप्लाय होत असतो. आणि त्यानंतर पुढच्या काही तासांमध्ये इमिजिएटली त्याचे जर ऑर्गन काढून घेतले तर इमिजिएटली ऑर्गन काढून घेतल्यामुळं ते ऑर्गन्स बराबर दुसऱ्या व्यक्तींना, गरजू व्यक्ती जे असतात रिसिप्टंट, त्यांना आपल्याला वापरता येतं. कारण मी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेलं होतं की एक ब्रेन डेथ झालेली जर व्यक्ती असेल तर तिच्या ऑर्गनचा जवळपास 8 व्यक्तींना त्याचा तो लाभ होत असतो. तर ब्रेन डेथ झालेल्या व्यक्तींकडून हे असं होऊ शकतं. आणि ते डायग्नोसिस कोण करतं? तर मी मगाशी कारण सांगितलं. सगळ्यात मेजर कारण कोणतं आहे? सगळ्यात मेजर कारण कोणतं आहे की रोड ॲक्सिडेंट झालेले असतात, ब्रेनला इंजुरी झालेली असते, स्पेशली ब्रेन स्टेमला इंजुरी झालेली असते, आणि त्यामुळं ब्रेन डेथ झालेला असतो. अजून ICUमध्ये काही इतर कारणांमुळं पेशंट ॲडमिट असतात, स्ट्रोकचे वगैरे पेशंट ॲडमिट असतात आणि त्यांचा डेथ होत असताना ब्रेन डेथ झालेला असतो. आणि ब्रेन डेथ झालं हे कुणाला लक्षात येतं? ICUमध्ये काम करणारे इंटेन्सिव्हिस्ट असतात, फिजिशियन्स असतात, त्यांना ते लक्षात येतं आणि ते डायग्नोसिस करू शकतात. म्हणजे फक्त पॅरामेडिकल स्टाफ किंवा नर्स वगैरे डायग्नोस करू शकत नाही की ब्रेन डेथ झालेलं आहे ते. त्या ठिकाणी मग त्यांना फिजिशियननं ते हे डायग्नोस करायला लागतं, किंवा तिथं काम करणारे जे भूलतज्ञ असतात की जे इंटेन्सिव्हिस्ट म्हणून काम करत असतात त्यांनी ते ब्रेन डेथ झालं असं ते डायग्नोसिस करावं लागतं. आणि त्यासाठी गव्हर्नमेंटमधले 4 डॉक्टरांचं पॅनल त्या ठिकाणी त्यांनी ते डिस्कशन करून ते ठरवतात. मग ट्रान्सप्लांट सर्जन पण असतात त्याच्यामध्ये, किंवा गव्हर्नमेंटमधले ऑथेंटिक डॉक्टर्स असतात आणि त्यांच्यामार्फत ते केलं जातं. आणि लगेच मग त्या ठिकाणी काय केलं जातं की एखाद्या व्यक्तीचा ब्रेन डेथ झालेला असेल तर त्याच्या नातेवाईकांना ताबडतोब बोलवतात आणि त्यांना सांगतात की तुमच्या ह्या व्यक्तीचं ब्रेन डेथ झालेलं आहे आणि जर तुमची इच्छा जर असेल तर तुम्ही त्याचं ऑर्गन डोनेशन करू शकता. कारण का, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अगदी कित्येक अवयव त्याचे वापरता येतात आणि जवळपास 8 लोकांना त्याच्यामुळे ते जीवनदान मिळू शकतं. तर त्यामुळं अशा पद्धतीनं ब्रेन डेथ झालेल्या व्यक्तीचं ऑर्गन डोनेशनसाठी संमती कोण देत असतं? तर त्यांचे जवळचे नातेवाईक जे असतात घरातले ते संमती देत असतात. भले त्या ब्रेन डेथ झालेल्या व्यक्तीनं पूर्वी फॉर्म भरला नसला, डोनर कार्ड जरी भरलं नसलं तरीसुद्धा ते नातेवाईक संमती ते देऊ शकतात. तर जेव्हा असं ब्रेन डेथ झालेलं असतं एखाद्या व्यक्तीचं त्यावेळी लगेच ZTCC हा शब्द फार महत्त्वाचा आहे, शॉर्ट फॉर्म आहे हा, झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर, मुंबईला आहे आपल्या महाराष्ट्राचं झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर, ह्यांना ते कळवलं जातं आणि त्यांच्याकडे ही वेटिंग लिस्ट असते. मी इंट्रोडक्शनच्या पहिल्या स्लाईडमध्ये सांगितलेलं होतं की भारतामध्ये किडनीची वेटिंग लिस्ट ही जवळपास 2 लाखची आहे, लिव्हरची आणि हार्टची वेटिंग लिस्ट हे 50,000ची आहे. आणि त्यांच्या वेटिंग लिस्टमध्ये ज्याचा पहिला नंबर असतो त्याला ते सांगितलं जातं की बाबा उदाहरणार्थ आता पुण्यामध्ये ब्रेन डेथ झालेली एक व्यक्ती आहे आणि त्याचं तुला ऑर्गन मिळू शकतो आहे. आता समजा पुण्याच्या आसपास असेल तर त्या व्यक्तीला लगेच पुण्यामध्ये बोलवलं जातं. किंवा समजा ब्रेन डेथ कोल्हापूरमध्ये झालेलं आहे आणि पुण्यामध्ये व्यक्ती आहे आणि पुण्यामध्येच ते ट्रान्सप्लांट करता येऊ शकतं, तर त्या व्यक्तीला म्हणजे ब्रेन डेथ झालेल्या व्यक्तीला लगेच त्याचे ऑर्गन्स काढून घेतले जातात. आणि मी मगाशी फोटोमध्ये दाखवलं तशा पद्धतीनं ते पॅक करतात. तुम्ही TV मध्ये बातम्या पण बघितल्या असतील, हायवे पूर्ण त्या ठिकाणी एक बाजूने ती वाट देतात आणि ॲम्ब्युलन्स अगदी भराभर 2-2.5 तासामध्ये जावी. काही वेळा हेलिकॉप्टरची सुद्धा सोय केली जाते, पूर्वीपासूनच प्रगत देशामध्ये केली जात असते आणि आता भारतामध्ये सुद्धा काही वेळा हेलिकॉप्टरची तशी सोय करतात की जेणेकरून 1-2 तासामध्ये त्या इच्छित स्थळी म्हणजे त्या ऑर्गन ट्रान्सप्लांट होणाऱ्या हॉस्पिटलमध्ये ते ऑर्गन्स पोचावेत आणि तिथं तोपर्यंत गरजू येऊन ॲडमिट झालेले असतात आणि त्यांना ते ऑर्गन्स बसवले जातात. ह्या प्रक्रिया इतक्या भरभर का करायला लागतात ते पुढच्या स्लाईडमध्ये मी तुम्हाला सांगेन. तर ह्यासाठी कंट्रोल कोणाचं असतं? तर
ZTCC झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर मुंबईला आहे आणि तेच त्या ठिकाणी वेटिंग लिस्टला ते घेत असतात. ZTCC झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर जे आहे मुंबईला, त्यांना हे कळवलेलं असतं आणि वेटिंग लिस्टमध्ये जे असतात त्या पद्धतीनं वेटिंग लिस्टमधल्याच्या रिसिप्टंटला म्हणजे गरजू व्यक्तीला तिथं बोलवलेलं असतं आणि हे ऑर्गन्स त्या ठिकाणी ते पाठवले जात असतात. तर आता हे सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत ह्या लीगल आहेत का? तर येस, दीज ऑल प्रोसिजर्स आर लीगल. आणि त्यासाठी ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ॲक्ट 1994 साली जो झालेला आहे, मी मगाशी त्याचा शॉर्ट फॉर्म सांगितलेला होता की शॉर्ट फॉर्म मुद्दाम सांगितलेला होता लक्षात राहण्यासाठी, HOTA HOTA ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ॲक्ट आहे, 1994 मध्ये तो झालेला आहे. आणि त्यातून ब्रेन डेथ झालेल्या ज्या व्यक्ती असतात त्यांचं ऑर्गन डोनेशन अशा पद्धतीनं करता येतं. आणि ह्या ॲक्टमध्ये काय असतं की त्याचं ऑर्गन्स काढणे, ते स्टोअर करणे, कोल्ड चेन मेंटेन करून ते इमिजिएटली स्पेशल ॲम्ब्युलन्समधून ग्रीन कॉरिडॉर तयार करायचा, म्हणजे रस्ते पूर्णपणे रिकामे करायचे. त्यासाठी ट्रॅफिक पोलीसचं सगळीकडे ते कॉर्डिनेशन केलं जात असतं आणि भराभर तो ऑर्गन जो आहे तो एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पण किंवा त्याच हॉस्पिटलमध्ये जर सोय असेल तर मग इमिजिएटली मग त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनची पण गरज लागली जात नाही. हे सगळं ह्या HOTA नावाचा ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ॲक्ट जो आहे त्याच्यामार्फत हे केलं जात असतं. आणि अजून ह्याच्यामध्ये आहे की मी सुरुवातीला पण सांगितलेलं होतं की कुठलाही ऑर्गन कोणालाही विकता येत नाही आणि विकत घेता सुद्धा येत नाही. पूर्णपणे ही मोफत प्रक्रिया केली जाते आणि त्याचे जे येणारे जे खर्च असतात ते मात्र मग ऑपरेशनचे आणि इतर ज्या काही सगळ्या ज्या टेस्ट वगैरे असतात त्याचे ते खर्च येत असतात. मी सुरुवातीला पण सांगितलेलं होतं की मोर दॅन 50 ऑर्गन्स कॅन बी डोनेटेड आफ्टर दी ब्रेन स्टेम. इथे मी पुन्हा एकदा ती स्लाईड दाखवतो मुद्दाम तुम्हाला, म्हणजे थोडंसं लक्षात येईल किंवा ते पुन्हा त्या ठिकाणी दिसेल की किडनी देता येतं, हार्ट देता येतं, लिव्हर देता येतं. लिव्हर तर इथं पूर्णच वापरता येतं, कारण जिवंत व्यक्तीचं लिव्हर घ्यायचं असेल तर एक लोब घेता येतो. इथं ब्रेन स्टेम डेथ झालेली जी व्यक्ती असते तिचं पूर्ण लिव्हर घेता येतं. पॅनक्रियाचं जिवंत व्यक्ती पार्टली देऊ शकतात, इथं मात्र पूर्णपणे पॅनक्रियास घेता येतं. इंटेस्टाईन घेता येतात, लंग घेता येते, स्किन घेता येते, बोन घेता येतात, कॉर्निया घेता येतो, वेन्स घेता येतात, टेंडन्स घेता येतात. असे बरेचसे अवयव आहेत की आपल्याला त्या पद्धतीनं ते घेता येतात. ते शंका एक आहे, काही लोकांना शंका असते की प्रत्येक धर्माला मान्य आहे का? तर हो, भारतामध्ये असणारे सगळे जे धर्म आहेत, हिंदू, मुस्लिम, जैन, शीख किंवा ख्रिश्चन, ह्या सगळ्या धर्मांनीच मान्यता दिलेली आहे. म्हणजे त्यात काय धार्मिक अशी काही बंधन नाही. त्यामुळे कुठल्याही धर्माचा व्यक्ती ऑर्गन हा डोनेट करू शकतो आणि कुठल्याही धर्माचा व्यक्ती हा ऑर्गन त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे ते काही धार्मिक बंधन नाही आहे. तर ह्याच्यामध्ये काही समज आहेत, काही गैरसमज आहेत, स्पेशली ब्रेन डेथसाठी. कारण ब्रेन डेथ होणं ही फार तशी दुर्मिळ घटना आहे आणि ब्रेन डेथ झाल्यानंतरच अशा सगळ्या ऑर्गनचं डोनेशन करता येतं. अदरवाईज नॅचरल डेथ झालेले असतात त्याला ऑर्गन डोनेशन करायला काही लिमिटेशन असतात. उदाहरणार्थ आपल्याला फक्त त्या ठिकाणी आय डोनेशन करता येतं. तर इथं काय आहे की ब्रेन डेथ झालेली आहे आणि मी मगाशी सांगितलं की साधारणतः 10-12 तासानंतर 14 तासानंतर त्या व्यक्तीचा कार्डियक डेथ पण होणार असतो, हृदय पण बंद पडणार असतं आणि ती व्यक्ती नक्की मरणार असते. तर इथं नातेवाईक शंका उपस्थित करू शकतात. त्यामुळे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की त्या व्यक्तीला जगण्याचे चान्स किती टक्के आहेत. तर त्याचं उत्तर असं आहे की त्या व्यक्तीला जगण्याचे चान्स हे 0% असतात. म्हणजे ती व्यक्ती अजिबात जगत नाही. ज्या व्यक्तीला ब्रेन डेथ झालेली आहे ती पुढच्या काही तासांमध्ये मरणारच असते. म्हणून तर त्याच्या नातेवाईकांना लगेच बोलवतात, त्यांची परवानगी घेतात आणि त्यांनी जर परवानगी दिली तर त्याचं मग ऑर्गन्स काढून घेतात आणि ते ऑर्गन्स त्या ठिकाणी गरजू लोकांपर्यंत पोहोचवले जातात. मग त्यासाठी ट्रान्सपोर्टेशन स्पेशल टाईपचे सगळे कायदे वापरून, म्हणजे HOTA हा कायदा आहे त्या अंतर्गत सगळ्या ह्या ट्रान्सपोर्टेशनच्या वगैरे सुविधा दिल्या जातात आणि ते केलं जात असतं. आणि अजून एक आहे की फक्त श्रीमंत व्यक्ती अवयव विकत घेऊ शकतो असं काही नाही आहे. कारण मी सुरुवातीला सांगितलेलं होतं की त्याला कायदे इतके कडक आहेत की अजिबात ते कुणीही विकू शकत नाही आणि कुणीही विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे एखादी अगदी कोट्याधीश व्यक्ती आहे आणि त्याला लिव्हरची गरज आहे आणि ते समजा वेटिंग लिस्टला 10,000व्या नंबरवर आहे तर त्याला ते मिळणार नाही. वेटिंग लिस्टला नंबरला 1 जो असेल त्यालाच मिळणार. समजा किडन्या 2 असतील तर वेटिंग लिस्ट नंबर 1 आणि 2 जो असेल त्यांनाच मिळणार. मग त्या ठिकाणी त्या आजाराची सिव्हिरिटी किती आहे ह्याच्यापेक्षा पण ती वेटिंग लिस्ट आणि आजाराची सिव्हिरिटीचा पण थोडाफार त्याच्यामध्ये विचार केला जातो. पण वेटिंग लिस्टला ह्या ठिकाणी फार महत्त्व दिलं जात असतं. आणि हे सगळं कोऑर्डिनेशन जे असतं ते ZTCC कडून केलं जात असतं. म्हणजे झोनल ट्रान्सपोर्टेशनसाठी जे ऑर्गनायझेशन आहे मुंबईचं, कारण त्यांच्याकडे सगळ्या हॉस्पिटलचं कनेक्शन त्या ठिकाणी फोनवरून ते असतं आणि त्या पद्धतीनं कोण वेटिंग लिस्टला आहे कसं आहे हे सगळं ऑनलाईन त्या ठिकाणी ते दिसत असतं. एक शंका अजून म्हणजे ऑर्गन डोनेशन देतात. आता मी सांगितलं की जवळपास 50 ऑर्गन काढून घेतले जाऊ शकतात.
तर आता 50 ऑर्गन काढून घेतली आणि ते ब्रेन डेथ झालेल्या व्यक्तीचा नंतर मृत्यू झाला, नंतर ते नातेवाईकांकडे ते सुपूर्द केलं जातं. कारण उदाहरणार्थ हार्ट काढून घेतल्यानंतर ते पूर्णपणेच त्याचं डेथ होणार आहे, कार्डियाक डेथ पण होणार आहे. तर जेव्हा ही बॉडी नातेवाईकांकडे सुपूर्द केली जाते तेव्हा ती विद्रूप दिसते का? तर ते दिसत नाही. कारण कसं असतं की ऑर्गन्स काढल्यानंतर प्रॉपर ते जसं ऑपरेशन केल्यानंतर स्टिचेस घालतात तसं स्टिचेस घालून पूर्णपणे ते बंद केलेलं असतं. तर आता हे मी जे सांगितलं की जवळपास 50 ऑर्गन असे आहेत की ते ब्रेन स्टेम डेथ झालेले व्यक्ती ते ऑर्गन डोनेट करू शकतात. हे गरजेचं आहे का? काय त्याचा फायदा आहे? तर आपल्याला माहिती आहे की 8 व्यक्तींना ते जाऊ शकतं आता वेगवेगळ्या ऑर्गन्स, आणि ते 8 व्यक्तींना ते जीवनदान होऊ शकतं. नाहीतर काय होणार आहे, डेथ झाल्यानंतर आपण बघतोच की पुढच्या 2 ते 4 तासांमध्येच त्या व्यक्तीला जाळून तरी टाकलं जाणार असतं किंवा पुरून टाकलं जाणार असतं. त्याच्यापेक्षा तो नेत्ररूपी जर मागं राहिला, तो लिव्हरच्या त्याच्या रूपानं किंवा त्याच्या किडनीच्या स्वरूपामध्ये कुणाच्या तरी शरीरामध्ये पुढचे 10, 20, 30, 40 वर्ष तो जगला तर फार मोठं समाधान देणारी ती नातेवाईकांसाठी गोष्ट असते ती. कारण नेत्रदान ऑर्गन डोनेशन हे गेल्या 10-15 वर्षामध्ये थोडंसं भारतामध्ये प्रमाण वाढलेलं आहे. कारण मी ह्याची हिस्ट्री सांगितली नव्हती की पहिलं उदाहरण जे आहे ते 1954 ते उदाहरण आहे की ज्यावेळी त्या ठिकाणी लिव्हर ट्रान्सप्लांट केलं होतं, हार्टचं ट्रान्सप्लांट सगळ्यात पहिल्यांदा झालेलं होतं. आणि हार्टचं ट्रान्सप्लांट झाल्यानंतर ती व्यक्ती 18 दिवस जगलेली होती. आणि दुसरं एक जे उदाहरण आहे त्या उदाहरणामध्ये मात्र किडनी ट्रान्सप्लांट करताना त्यांना ते लक्षात आलं की बरेच त्याच्यामध्ये मेजर प्रॉब्लेम आहेत कारण रिजेक्ट होऊ शकतं. त्यामुळे मग त्यांनी आयडेंटिकल ट्विन्स जे होते त्यातल्या एका जुळ्या व्यक्तीचा दुसऱ्या त्याच्या म्हणजे सख्या जुळ्या भावंडाला ती किडनी दिली होती आणि त्यामुळे ती बरीच वर्ष ती जगलेली होती. आता जगण्याचं प्रमाण, सक्सेस रेट हा अगदी चांगला आहे. कारण सक्सेस रेट काय होत असतं ह्या ठिकाणी की ऑर्गन डोनेशन केल्यानंतर रिसिप्टंट जो असतो त्याच्या शरीरामध्ये आपण दुसऱ्या व्यक्तीचा ऑर्गन घातलेला असतो. त्यासाठी बऱ्याच टेस्ट केल्या जात असतात आणि त्या ऑर्गन घेतल्यानंतर फॉरेन बॉडी म्हणून त्या व्यक्तीची, म्हणजे जो रेसिप्टंट असतो ज्याला आपण अवयव बसवलेला असतो, त्या व्यक्तीची इम्युनिटी सिस्टीम ही फॉरेनला वाटतं की हा काहीतरी फॉरेन बॉडी आहे आणि त्याला ते रिजेक्ट करत असते. त्यामुळे ऑर्गन रिजेक्ट होण्याची चान्सेस असतात. म्हणून मग त्यासाठी मग इम्युनोसप्रेशन करतात, हायर अँटीबायोटिक्स वापरतात, कारण इन्फेक्शन होण्याची चान्सेस असतात. इन्फेक्शन झालं तरी पण रिजेक्शन होऊ शकतं. त्यामुळे फेल्युअर रेट वाढू नये म्हणून ह्या सगळ्या प्रिकॉशन घेतल्या जात असतात आणि त्यातून ते मिळू शकतं. आणि नेत्रदान तर माहिती आहे आपल्याला की बरेच वर्ष झालं नेत्रदान हे सुरू आहे. आणि एक व्यक्ती आता इथं नेत्रदानबद्दल मी थोडक्यात सांगतो की नेत्रदान करत असताना त्या ठिकाणी व्यक्तीला ब्रेन डेथ व्हायला पाहिजे असं काही नाही आहे. तर कुठल्याही कारणाने जर कार्डियाक डेथ झाला असेल, म्हणजे रुटीन नॅचरल डेथ जर झालेला असेल तर त्या ठिकाणी मात्र नेत्रदान करता येतं. नेत्रदानसाठी पूर्वी फॉर्म भरला असेल तर नेत्रदान करता येतं. फॉर्म जरी भरला नसेल, नातेवाईकांनी जर संमती दिली तर त्यासाठी मग जायंट्स, लायन्स सारख्या ज्या NGOज आहेत ते त्या ठिकाणी ते काम करत असतात. तर नातेवाईकांनी जरी परमिशन दिली तरी ते घेतलं जातं. नेत्रदानसाठी काय करायला लागतं हे मी प्रत्येकाला का आत्ता लगेचच माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला मेडिकल स्टुडंटना. कारण कुठेही व्यक्तीचा कुठलाही मृत्यू होऊ शकतो. तुम्हाला त्यांनी जर सल्ला विचारला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. समजा एखादी व्यक्ती घरामध्ये कुठल्या तरी वारलेली असेल आणि त्यांच्या नातेवाईकांना वाटलं की आपण नेत्रदान करायचं आहे, मग काय केलं पाहिजे त्या ठिकाणी की शक्यतो फॅन बंद करायचा जिथं देह ठेवलेला असतो, ज्या ठिकाणी मृतदेह ठेवलेला असतो तिथला फॅन बंद करायचा आणि त्या मृत व्यक्तीच्या डोळ्यावरती कापसाच्या थोडंसं पाण्यात भिजवून पट्ट्या ठेवायची की जेणेकरून गार राहील. जर शक्य असेल AC जर असेल रूम तर AC सुरू करायचा आणि इमिजिएटली तिथल्या नेत्ररोग तज्ज्ञांना की जे काम करत असतात त्या ठिकाणी डोळ्याचा कॉर्निया काढून घ्यायचं, त्यांना ते बोलवायचं. हे केलं जात असतं आणि त्यातून ते डोळे काढून घेतात आणि नंतर ते घेऊन स्टोअर करतात. आणि जे गरजू लोक असतात की ज्यांना कॉर्नियल ओपेसिटीमुळे किंवा इतर काही कारणांनी अंधत्व आलेलं आहे ते करू शकतात. आणि मग देहदान करणं हा एक वेगळा प्रकार आहे. मी अगदी थोडक्यात इथं सांगतो. तर देहदानसाठी काय आहे, LRP आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये आणि प्रकाश मेडिकल कॉलेजमध्ये दोन्हीकडे सुद्धा देहदान करायची सोय आहे ती. कारण आपल्या कॉलेजचं अॅनाटॉमी डिपार्टमेंट मोहिते सर आणि रोकडे मॅडम त्याचं ते नियोजन करत असतात आणि प्रकाश हॉस्पिटलमधल्या अॅनाटॉमी डिपार्टमेंट ह्या दोन्ही अॅनाटॉमी डिपार्टमेंटमार्फत हे सगळं देहदानाची प्रक्रिया ती राबवली जात असते. मागच्या वर्षी आपल्या इस्लामपूरमध्ये बाजूला साखराळी नावाचं जे गाव आहे साखर कारखान्याजवळ, तिथल्या एका व्यक्तीचं देहदान आपल्या मेडिकल कॉलेजमध्ये ते झालेलं होतं. आणि त्यानंतर त्याचा जो मातीचा कार्यक्रम होता तिसऱ्या दिवशी, त्यावेळी जाऊन मी देहदानबद्दलचं सविस्तर लेक्चर दिलेलं होतं. आता देहदान हा वेगळा विषय आहे आणि त्यामुळे मी देहदानबद्दल इथं काही सविस्तर सांगत नाही. पण देहदान जे केलेलं असतं तेव्हा पूर्णपणे ती जी बॉडी घेतलेली असती मग त्या ठिकाणी एम्बाल्बिंग करून नंतर ते अॅनाटॉमी डिपार्टमेंटमध्ये ठेवतात आणि त्याचा वापर डिसेक्शनसाठी
केला जात असतो की जे तुम्ही फर्स्ट इयरला असताना ॲनाटॉमीमध्ये केलेलं आहे. काही ठिकाणी रिसर्च सेंटरमध्ये सुद्धा देहदान स्वीकारलं जातं आणि मग तिथं तिथले त्या मृत व्यक्तीचे डोळे, ब्रेन किंवा इतर ऑर्गनचा रिसर्चसाठी वापर केला जात असतो. अदरवाईज देहदान हे जास्तीत जास्त त्या ठिकाणी ह्याच्यासाठीच केलं जातं, डिसेक्शनसाठीच त्याचा तो उपयोग होत असतो. तर इथं एक शेवटच्या 1-2-3 स्लाइड्स घेतोय आपण की ऑर्गन डोनेशन कोण करू शकतं. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या व्यक्तीचं 18 वर्ष वय पूर्ण झालेलं आहे आणि त्याची जर इच्छा असेल तर तो ऑर्गन डोनेट करू शकतो आणि त्यासाठी ऑनलाईन अर्जसुद्धा भरता येतो किंवा अशा पद्धतीनं डोनर कार्ड आहे. मी पुन्हा एकदा ते दाखवतो इथं चित्र त्याचं. हे डोनर कार्ड आहे गव्हर्नमेंटचं आणि त्याच्यामध्ये अजून दुसरा एक फोटो आहे की त्याच्यामध्ये थोडंसं मोठं दिसतं. तर हे ऑर्गन डोनेशन कार्ड आहे. ह्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की नाव पूर्णपणे लिहायचं असतं त्यानं आणि त्या ठिकाणी ते कार्ड भरून घेतल्यानंतर त्याची माहिती जी आहे सगळी ही वेबसाईटवरती अपलोड केली जाते. आपल्या LRP आयुर्वेदिक कॉलेजमध्ये आणि प्रकाश मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा ही डोनर कार्ड आपली सुद्धा आहेत आणि ते आपण भरून घेतो. तुम्हाला माहीत असेल की तुमचे सिनियर विद्यार्थी आहेत त्यातल्या बऱ्याच जणांनी ऑर्गन डोनेशनचं कार्ड भरलेलं आहे. आपल्या बहुतेक सगळ्या टीचिंग स्टाफनी आणि थोड्याफार नॉन टीचिंग स्टाफनी सुद्धा ऑर्गन डोनेशनचं कार्ड हे भरलेलं आहे. आता ह्यातलं ढोबळ मनाने इथं आपण समरीमध्ये 1-2-3 गोष्टी लक्षात घेऊया की ब्रेन डेथ झाला असेल तर बरेच ऑर्गन डोनेट करता येतात. अदरवाईज आफ्टर डेथ ऑर्गन डोनेशन करण्यावरती लिमिटेशन येत असतं. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला ते डोळ्याचा कॉर्निया हे देऊ शकतो आणि जिवंतपणी मात्र काय देता येतं, किडनी आणि लिव्हरचा पार्ट वगैरे तो देता येतो. आणि त्यातून बऱ्याचशाच गरजू लोकांना की जे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 लाखापर्यंत जवळपास किडनीचं वेटिंग लिस्ट आहे, लिव्हर आणि हार्टची 50,000पर्यंत वेटिंग लिस्ट आहे, त्या लोकांचं आपण हे सहाय्यभूत ठरू शकतो. नाहीतर ती मृत व्यक्ती ही पुढच्या 2-4 तासामध्ये त्याला जाळून टाकले जाणार असते किंवा पुरून टाकले जात असणार. त्यामुळे इतर कुठल्या तरी व्यक्तीच्या शरीरामध्ये त्या व्यक्तीचे ऑर्गन्स राहू शकतात आणि फार मोठं हे महाअवयवदानाचं कार्य हे त्यातून ते केलं जात असतं. तर ही अगदी मी थोडक्यात प्राथमिक माहिती सांगितलेली आहे की जेणेकरून तुम्हाला त्याच्याबद्दलची प्राथमिक माहिती मिळावी. धन्यवाद.